मुंबईमध्ये दुर्दैवी घटनेत 2 मृत्यू झालेत आणि या घटनांवरून साटम चक्क हसत होते। त्यामुळे साटमांची हकालपट्टी करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर अमित साटम यांच्या कानाखाली मारली असती अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या संदीप देशपांडेंनीही दिली आहे। पाहूया। त्यांनीच पहिले कानाखाली मारायला पाहिजे होते अमित साटमच्या। मी असतो तर तिथे निश्चितपणे ते केलं असतं। जे 2 व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती। मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटमांवर कारवाईची मागणी सुरू झाली आहे। साटमांच्या असंवेदनशीलपणावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी तर साटमांच्या कानाखाली मारली असती असा संताप व्यक्त केला। 11 वर्षांचा विहार श्रीवास्तव आणि 60 वर्षांचे अस्लम शेख दोघेही मुंबई महापालिकेच्या कारभाराचे बळी ठरलेत। स्कूल बसवर झाड कोसळून विहांचा आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला। पण साटमांना या दोन्ही घटनांचं गांभीर्य समजलं नाही। अमित साटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे 2 व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली ही अतिशय भयानक आहे। खरं तर कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती, पण भाजप आहे अशाच लोकांना प्रमोट करत राहणार। साटमसारखा आमदार एवढ्या निर्लज्जपणे वागतोय, निर्लज्जपणाचा कळस त्यांनी त्या दिलेला आहे। मला तर वाटतं की त्या जो पत्रकारांनी तो व्हिडिओ शूट केला त्यांनीच पहिले कानाखाली मारायला पाहिजे होते अमित साटमच्या। मी असतो तर तिथे निश्चितपणे ते केलं असतं। तुम्ही एवढे असंवेदनशील असू शकता एका लहान मुलाच्या मृत्यूबद्दल, एका माणसाच्या मृत्यूबद्दल एवढे असंवेदनशील आहात तुम्ही की काल झाड झालं आज गटार आणि ह्या करून असतंय। मला माहित नाही की विरोधी पक्ष पण असं नेबळाटासारखं का वागते। त्यांनी पण त्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या अधिकाराचा उपयोग करायला पाहिजे। पण गरिबाची जो मतदान देतो त्याची किंमत 1 लाख 10 लाख अशी जर हे सरकार मोजत असेल हे चुकीचं आहे। आणि दुर्दैवाचं या शहराचे भाजपचे अध्यक्ष साटम जे आमदार आहेत ते या अधिवेशनामध्ये येऊन या गरिबाची थट्टा करतात। जो लहान मुलगा झाड पडून वारला त्याचा मृत्यू झाला व तसंच अस्लम शेख जे त्या मॅनहोलमध्ये पडून गेले, या दोघांचा त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची थट्टा हे भाजपचे अध्यक्ष साटम भाऊ जर करत असतील तर भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। साटम विधिमंडळाच्या पायऱ्यांवर होते, त्याच वेळी जयंत पाटलांना पाहून काल झाडावर आणि आज मॅनहोलवर झालं म्हणत साटम हसत होते। आता त्यावर साटमांची प्रतिक्रिया काय आहे तेही ऐका। अरे समोर ओळखीचा माणूस आला तर त्याच्याकडे बघून आपण हसतो आणि त्यामध्ये असंवेदनशील होण्याचं काय त्याच्यामध्ये संबंध आहे? समोर ओळखीचा माणूस आला किंवा कोणाला त्याच्याकडे बघून हसतो। आता त्यामुळे हे काय कधी हसतच नाहीत का विरोधक? यांनी तर 25 वर्ष जे आमच्यावर आरोप करतायत त्यांनी 25 वर्ष बसून मुंबईच्या महानगरपालिकेचा कोपरान कोपरा लुटून खाल्ला, मुंबई लुटली, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारला आणि आज त्यांच्याकडे बोलायला दुसरं काही नाही आहे। विनंती अशी राहील की अशा प्रकारे संदर्भ कुठला तरी वेगळा, कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींना 2 संदर्भांना जोडून त्याच्यातनं एक काहीतरी तिसरा अर्थ काढण्याचा प्रयत्न जो होतोय हे असं कृपया करू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे। 2 वेगळ्या संदर्भांना जोडून तिसरा अर्थ काढला असा युक्तिवाद साटम करताय। तुम्ही ही झाडांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या ती झाडं त्या पद्धतीनं कापली गेली नाहीत म्हणून त्या लहान 11 वर्षाच्या मुलाचा प्राण गेला। त्याच्या आईवडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही निर्लज्जासारखे हसताय। लाज वाटली पाहिजे। जगातील सगळ्यात मोठा निर्लज्ज पक्ष आहे भारतीय जनता पक्ष। हे काल त्या मुंबईचा त्यांचा जो अध्यक्ष आहे साटम त्यांनी दाखवलं। काय झालं की शिवसेनेमुळे झालं? अरे वर्षावर तुम्ही आत ना आता, त्याच्या आधी 3 वर्ष तुमचं प्रशासन आहे ना, ठेकेदारांचे राज्य तुम्ही चालवलंय तिकडे। मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला। जयंत पाटील त्या ठिकाणी जयंत पाटलांनी त्यांना हसून प्रश्न विचारला, त्याच्यानंतर उत्तर देताना जयंत पाटलांबद्दल ते हसलेले आहेत। त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू नव्हता, उद्देश नव्हता।
मुळामध्ये मुंबईमध्ये चेंबूरमधली घटना असेल किंवा कालची कुर्ल्यामध्ये घडलेली घटना असेल, अतिशय दुर्दैवी, अतिशय संवेदनशील घटना आहे. साटम म्हणतात त्याप्रमाणे हसण्यात काहीच चूक नाही, पण कोणत्या विषयावर हसतो ते महत्वाचं आहे. तुम्ही विहानच्या आणि अस्लम शेख यांचाच विषय जयंत पाटलांना सांगत होतात आणि हे सगळं काही कॅमेऱ्यात कैद झालंय. लोकप्रतिनिधी आणि त्यातही मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून अधिक गांभीर्य मुंबईकरांना अपेक्षित आहे, एवढंच. ज्या 2 घरात आक्रोश आणि अश्रू आहेत ते नाही पुसले तरी चालतील, फक्त यापुढे हसू आवरा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.